वैभववाडी तालुक्यातील करुळ गावातील अकाली वैधव्य आलेले शरयू दीपक जामदार हेला पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत करुळ गावाने एक नवा सामाजिक आदर्श निर्माण केला। अनेक वर्ष वैधव्याचं दुःख सहन करत 2 मुली आणि सासूसोबत संसार करणाऱ्या शरयूला 8 मार्च म्हणजेच महिला दिनानिमित्त करुळ ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेत सन्मानानं व्यासपीठावर स्थान देण्यात आलं। करुळ गावचे सरपंच नरेंद्र कोलते, संपर्क अधिकारी संतोष टक्के, ग्रामसेवक गुरव, सचिन कोलते, घाडीसर तसंच पंचायत समिती सदस्य साची कोलते आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारानं विधवांना पुनर्प्रवाहात आणणं या अभियानाची सुरुवात शरयूपासूनच करण्यात आली। कार्यक्रमात महिलांनी तिचं औक्षण करून कपाळावर हळद कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं, हातात हिरव्या बांगड्या भरल्या, तसंच साडी आणि श्रीफळ देऊन तिचा सन्मान देखील करण्यात आला। दीर्घकाळ सामाजिक रूढींमुळे दूर ठेवलेल्या शरयूला पुन्हा समाजात मानाचं स्थान देताना उपस्थित महिलांचे देखील डोळे पाणावले। तिच्या उदरनिर्वाहासाठी संतोष टक्के यांच्या वतीनं शिलाई मशीनही तिला भेट देण्यात आली। गावातील महिलांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या या उपक्रमामुळे विधवा विषयींच्या जुन्या चुकीच्या परंपरांना छेद देत करुळ गावानं सामाजिक परिवर्तनाचा नवा संदेश दिलाय। अनेक वर्षांनंतर शरयूच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधानाचं हास्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरलंय। लांब लांब राहा, खूप लांब लांब थोडं शांत राहा। सचिन हो दादा, टक्के साहेब, हो टक्के साहेब, टक्के साहेब, हो टक्के साहेब आणि निघाले सगळे हो। हे अश्रू फार मोलाचे आहेत, लक्षात घ्या। काय जीवन कंठित केलं असेल तिने आणि तिच्या 2 मुलीने।